श्री स्वामी समर्थ. जय गुरुदेव दत्त. विचार करा, आयुष्याच्या प्रत्येक वळणावर आपण माणसांवर विश्वास ठेवला. आपण आपले हृदय उघडून ठेवले, निस्वार्थपणे प्रेम केले, त्यांच्या गरजांसाठी स्वतःला झोकून दिले. आपण इतके चांगले वागलो की कधी कधी स्वतःलाच विसरलो. पण त्याच वेळी ज्यांना आपण आपले मानले त्यांनी आपल्याशी व्यवहार केला. आपण नात्यामध्ये इतके अडकत गेलो की आपल्याला कळलेच नाही की लोक आपल्याला केवळ स्वार्थाचं एक साधन समजू लागले आहेत. आपला चांगुलपणा त्यांना आपली कमजोरी वाटू लागली आहे. जेव्हा आपल्याला हे सत्य कळते तेव्हा आतून एखादा मोठा कडा कोसळावा अशी वेदना होते. मन विचारते, माझे प्रेम, माझा त्याग, माझी निष्ठा याचे फळ हेच आहे का? या भावनिक गोंधळात आपल्याला फक्त एकच आवाज आधार देतो, तो म्हणजे आपल्या सद्गुरूंचा, श्री स्वामी समर्थांचा. ते म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आणि आज स्वामींच्या याच कृपेने आपण आपल्या दुखावलेल्या मनाला आधार देऊन एक नवीन शिकवण घेणार आहोत. जो माणूस फक्त गोड बोलतो पण गरजेच्या वेळी बाजूला होतो, त्याचे बोलणे म्हणजे पोकळ बांबू. खरे प्रेम शब्दात नाही तर तुमच्यासाठी उचललेल्या एका पावलात आहे. ज्या व्यक्तीला तुमच्याकडून सतत काहीतरी हवे असते, वेळ, पैसा, मदत, आणि तुमच्या संकटात जो अदृश्य होतो, ते नातं व्यवहार आहे, प्रेम नाही. जिथे अपेक्षा नाही तिथे स्वामींचा वास असतो. जो तुमच्या आनंदात मनापासून आनंदी होतो त्यालाच आपलं म्हणा. जो तुमच्या यशावर जळतो तो तुमचा हितचिंतक कधीच असू शकत नाही. त्याला लगेच दूर करा असेही नाही, पण त्याला आपल्या मनाच्या गाभाऱ्यात स्थान देऊ नका. आपला स्वाभिमान, आपले आत्मभान ही स्वामींनी दिलेली सर्वात मोठी देणगी आहे. मान त्यालाच द्या जो तुम्हाला माणूस म्हणून मान देतो. जो तुम्हाला तुच्छ लेखतो किंवा वारंवार तुमचा अपमान करतो त्याला लगेच थांबवा. मान देणे म्हणजे स्वतःला नमवणे नाही, तर दुसऱ्याच्या चांगुलपणाला स्वीकारणे आहे. नाही म्हणायला शिका. तुम्ही कोणासाठी काय करता यावर तुमचे नाते ठरत नाही. तुमची किंमत तुम्ही ठरवता. जर तुमचे हो म्हणणे तुम्हाला त्रास देत असेल तर नाही म्हणण्याचा हक्क जपा. आपला स्वाभिमान जपणे म्हणजे स्वतःच्या आत्म्याला होणारा अपमान थांबवणे. स्वामी म्हणतात, ज्याने स्वतःचा आदर केला नाही त्याला जग आदर देत नाही. माणसांना ओळखणे हे जीवनातील सर्वात मोठे शास्त्र आहे. मनुष्याला ओळखण्यासाठी त्याला 3 गोष्टीत पहा. गरजेच्या वेळी तो कसा वागतो, रागात तो काय बोलतो, तुमच्या गैरहजेरीत तो तुमची चर्चा कशी करतो. काम करा पण मर्यादा ठेवा. मदत करणे हा आपला धर्म आहे, पण वारंवार आपल्या कामाचा गैरफायदा घेणाऱ्या व्यक्तीसाठी स्वतःला त्रास देऊ नका. जे मदतीला हक्क समजतात त्यांना मदत देणे थांबवा. तुमच्या कामाचे क्षेत्र आणि मर्यादा निश्चित करा. आपली मौल्यवान वेळ आणि ऊर्जा अशा लोकांवर खर्च करा जे तुमच्या जीवनात सकारात्मकता आणतात. जी नाती तुम्हाला सतत नकारात्मकता देतात त्यांच्यापासून अंतर ठेवा. नाती तुटतात, मन दुखावतात तेव्हा स्वामींचा हा विचार लक्षात ठेवा. माझ्यावर विश्वास ठेव. माणसांनी दिलेले दुःख मी एका क्षणात नाहीसे करेन. माणुसकीच्या या जगात 100 पैकी 90% लोक सामान्य असतील, पण 10% लोक, खरे लोक नक्कीच तुमच्या जीवनात असतील. त्यांच्यावर लक्ष केंद्रित करा. स्वतःवर प्रेम करा. जोपर्यंत तुम्ही स्वतःवर प्रेम करत नाही तोपर्यंत तुमचे प्रेम स्वीकारणारा खरा माणूस तुम्हाला भेटणार नाही. आपला विवेक जागृत ठेवा. विचार करून आणि अनुभव घेऊन नात्यामधील गुंतवणूक करा. शंका सोडा. जर तुम्हाला एखाद्या नात्याबद्दल शंका असेल तर स्वामींना शरण जा. ते तुम्हाला आतून आवाज देतील, योग्य निर्णय घेण्यासाठी शक्ती देतील. आता एकच संकल्प करूया. आजपासून
नात्यामध्ये खोटेपणा शोधत बसण्यापेक्षा आपल्या अंतरात्म्यात खरेपणा निर्माण करूया. मग जगातील खऱ्या खोट्याची भीती आपोआप संपेल. श्री स्वामी समर्थ.